मी आमच्या लाईफवर जिजूंच्या येण्यानंतर काय परिणाम झाला थोडासा ते सांगायचं बघते आणि मला जिजू आजपर्यंत कसे भावले ते सांगायचा एक प्रयत्न केलेला आहे. जमलंय नाही जमलंय बघा तुम्ही. अंतरंगी जे दाटून येते सारेच ना उजागर होते, गंध फुलांचा रंग धरेचा शब्दातून ना व्यक्त होते. असाच एक प्रयत्न आज जावयाविषयी बोलायचा, आठवांच्या कल्लोळातून नेटका पळ वेचायचा. कदाचित मला नव्हती पण सुप्त इच्छा बाबांची, एक तरी पुत्र हवा ही व्याख्या सुखी संसाराची. सारी माझीच मुलं होती, लांबचं परक कुणीच नव्हतं, पण मुलीच्या नशिबाशी जुळलेलं नातं किंचित अधिकच जवळचं होतं. निलेशच्या आगमनाने बाबांची मात्र कळी खुलली, मनपसंत जावयाशी आपसुकच नाळ जुळली. आदित्यच्या उदयाने घरकुल आनंदे उजळले, पूर्णत्वाच्या अनुभूतीने सुख अजूनच उमलले. बाबांच्या अचानक जाण्याने आमचं विश्वच सारं हादरलं, पण लेक जावयाच्या साथीनेच घरदार पुन्हा सावरलं. षष्टकोनी छप्पराचा श्रेष्ठ ज्येष्ठ आधार, त्यास्तव निवांत मी आणि माझा परिवार. आमच्याकडे मोठे जावई पण स्वगृही मात्र लहानच होते. व्यापार धंद्यात सच्चे आणि इराद्याने पक्के होते. आई बापूंचा आशीर्वाद तर होताच, पण स्वबळाने पायऱ्या चढतच राहिले. अटीतटीने उत्कर्षाचा राजमार्ग शोधतच राहिले. ना वादविवाद कधी, नाही मोठेपणाचा हव्यास, नाती अतूट राहोत सदा हीच अंतरीची आस. प्रणालीचा हबी आधीचे पप्पा, चाचू मामा आणि इतरांचे निलेश, कधीच ना दुखावले कुणा, ना कधी कुणाचा केला द्वेष. सदैव शेअरिंग आणि केअरिंग. आमचे सन कम इनलॉ कम जिजू कम निलेश, नेहमीच असेच जॉली राहोत, नको क्लेशाचा लवलेश. जन्मदिनीच्या या सुवर्णक्षणी अनेक आशीर्वाद साठती मनी, लाभो सतेज आरोग्य आणि सुख समाधान क्षणोक्षणी. 50 वर्षांच्या 50 ज्योती उजळू दे अखंड तुमच्याच साठी. शुभेच्छा आणि आशीर्वादांची होवो उधळण तुमच्या मागे.